ए इठ्ठला, दमला असशील ना? 28 युग रात्रंदिवस त्या इट्यावर उभा राहतस, आमची काळजी वाहतस, आमासने जपतस, आणि आम्ही सारखं काही ना काही मागत असतो. पर आज मी काही मागाय नाही आले, खडसावून विचाराय आले आहे. होय, तू ऐकलं ते खरं आहे, माझा अधिकार आहे तो. तूच माझा माय बाप, तूच सखा आहेस, माझ्या अंतरीचं गुज तुझ पाशी. सारा राग, सारी माया, सारी काळजी तुझ ठाई. आज ना उद्या तुझ्या पाशी तर यायचं आहे. काय काय म्हणालास? एवढी काय घाई? तुला नाही कळायचं र. भेटीची आस काय असते हे अनुभवायचं असल तर तुला भक्ताचा जन्म घ्यावा लागेल. तुझ्या पुढ्यात वाढलेलं नैवेद्याचं ताट रीत झालं का हे येड्यासारखं दिसातनं 10 वेळा येऊन पाहतो, तरी बी तू जेवत नाहीस. या हातानं तुला भरवावे 2 घास तर तू समोर येऊन मांडी घालून बसत नाहीस. नुसता कमरेवर हात ठेवून उभा राहतोस. माझ्या मनाच्या भोवती, माझ्या मनाच्या आत बसतोस, पर समोर मात्र दर्शन देत नाहीस. मग तुझ्या दर्शनाच्या आसने जीव कासा वीस होतो रे, जीव कासा वीस होतो. विठ्ठला, एक वेळा दर्शन दे रे पांडुरंगा, एकच वेळा दर्शन दे. किती अंत पाहशील रे? नको अंत पाहू, नको अंत पाहू विठ्ठला, नको अंत पाहू.